तर भाई झाला माझा आगळी वेगळी चिकन ग्रेव्ही रेसिपी तयार. चिकन काजू बदाम रेसिपी तयार. मस्त काजू आणि बदाम घालून मी बनवल्या आज चिकन झणझणीत. हॅलो व्ह्युअर्स, मी अश्विनी गायकवाड तुमचं खूप खूप स्वागत करते माझ्या चॅनल मध्ये ज्याचं नाव आहे शुजितू ब्लॉग्स. आणि आज मी खूप दिवसांनी किचन मध्ये म्हणजेच किचन व्हिडिओ आहे. हो, मी एक छानशी रेसिपी बनवते. म्हटलं तुमच्यासोबत पण ती रेसिपी शेअर करूया. आज मी बनवते काजू आणि बदामच्या पेस्ट पासून चिकन. इतकं मस्त मलाई चिकन बनणार आहे ना, तर म्हटलं तुमच्यासोबत पण शेअर केलंच पाहिजे की नाही. चला तर मग आता लय बडबड नाही करत, लवकर दाखवते तुम्हाला. ये देखो, पहिले तर मैंने काजू बदाम काढलेत आणि पोरांनी इथे मी काढून ठेवलेलं ना, त्यातले काजू गायब आहेत. आणि दही अजून काढायचे बाहेर. हा गरम मसाला काढलेला आहे. 4 इलायची, 1 चक्री फूल, काळी मिरी, लवंग 3-4 घेतल्या, जिरं आणि तेजपत्ता घेतलाय. हे एवढंच. त्यानंतर इथं मी स्वच्छ, एकदम स्वच्छ असं चिकन धुवून घेतलंय. आता मी कांदे छान बारीक चिरून घेते, दोन्ही पण. चला आता रेसिपीला सुरुवात करते. सर्वात आधी गॅस चालू करून कढई तापत ठेवली आहे. आता मस्त 1 चम्मच भर तेल घातलंय आणि अर्धा चम्मच मी घी घालणार आहे, म्हणजे 1 छोटा चम्मच. हे बघा मस्त. आणि आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. फोडणीचा मेन बेस आहे तेल कडकडीत तापलं पाहिजे, त्याच्यानंतरच कांदा घालायचा. आता तेल छान तापलं, आता मी याच्यात कांदा घालून टाकला. आता मी याच्यात कांदा घालून घेतलाय आणि कांदा छान लाल करून घ्यायचा. चला आता कांदा छान मऊ पडलाय. ह्या कांद्याच्या तेलामध्ये आता आपण मटण फ्राय करून घ्यायचंय. आता घातली तर मी मटण नाही, सॉरी, चिकन. आणि याच्यात हे फ्राय करून घ्यायचं. चिकन फ्राय होत आहे तोपर्यंत हा जो गरम मसाला आहे मी बारीक पिसून घेते मिक्सरच्या भांड्यात. गरम मसाला पिसून होईपर्यंत इथं चिकन पण छान फ्राय झालंय, मस्त फ्राय झालंय आणि पाणी सुटलंय चिकनला. आता ह्याच्यात मी हा सगळा गरम मसाला घालते. आणि लगेच ना मी दही घालणार आहे. दही फाटलं नाही पाहिजे, म्हणून गॅस आता बारीक करायचा. आणि हळद राहिली घालायची. हळद घालणार. आता हळद घातली आणि आता पुन्हा आपण छान भुनायचं आहे. थोडीशी काली पावडर, मिरीची पावडर अजून घालणार आहे मी. वाटणात मी थोडी काली मिरीची पावडर कमी घेतली होती. आणि हे सगळं आता छान एकजीव करून घ्यायचं. गॅस मिडियम करा किंवा बारीक करा आणि मग मिक्स करा, नाही तर दही फाटेल. हे सर्व काजू बदाम आपण मिक्सरच्या भांड्यात घालून घेऊया. मगाशी मी जो गरम मसाला बारीक केला त्याचे थोडेफार जाड तुकडे राहिले, ते पण ह्याच्यात टाकलेत, वेस्ट नाही केलेत. आणि काजू बदाम घातल्यानंतर त्याच्यामध्ये हा हिरवा मसाला घालायचा. 4 हिरव्या मिरच्या आणि कोथिंबीर. 1 चम्मच भरून अद्रक लसूणची पेस्ट. आता अद्रक लसूण वेगवेगळं सेपरेट कच्चं पण घेऊ शकता तुम्ही. माझ्याकडे पेस्ट आहे म्हणून पेस्ट वापरली. झालं माझं वाटण वाटून मस्त फाईन पेस्ट करून घेतली याची. आणि आता आपण चिकन खोलून बघूया चिकन किती % शिजले. मस्त दिसतंय ना. दह्याचा आणि हळदीचा छान कॉम्बिनेशन मध्ये चिकन दिसतंय. खूप सुंदर सुगंध आलाय आणि कलर पण छान आलाय. तर आता मी ह्याच्यात ओतून घेते वाटण. त्याचसोबत मी थोडासा कोल्हापुरी मसाला घातलाय. तुम्ही तिखटाच्या अनुषंगाने मसाला घाला. मी ऑलरेडी 4 मिरच्या घेतलेल्या, पण मला माहिती आहे त्या तिखट मिरच्या नव्हत्या. आणि थोडासा आमचा घरचा मसाला घालणार आहे, अर्धा चम्मच. म्हणून मी मसाले कमी घातले, हिरव्या मिरच्या आहेत म्हणून.
काली मिरीची पावडर पण आहे. मी एक जीव करून घेते मस्त. आणि ह्याच्यात ना पाणी लागणार आहे कारण काजू बदाम घट्ट होईल ना, त्याच्यामुळे पाण्याची कन्सिस्टन्सी तुमच्या आवडीनुसार ऍडजस्ट करू शकता तुम्ही. मी आता थोडंसं मिक्सरच्या भांड्यातलंच पाणी काढून घेते ना, मिक्सरचं भांडं घेऊन घेते आणि पुन्हा अजून पाणी घेते. आणि हो, काजू बदामची पेस्टची ग्रेव्ही थोडी घट्टच होते म्हणून पाणी तुमच्या ह्याच्यानुसार ऍडजस्ट करा आवडीनुसार. छान एकजीव झाले. आता हे आपण अजून 10 मिनिटं शिजत ठेवूया. चिकन 50% शिजले, अजून 50% शिजलं पाहिजे ना. आणि आता ते इन्ग्रेडियंट ज्याच्याशिवाय जेवणाला चवच नसते. तुम्ही किती छान छान मसाल्यांमध्ये जेवण करा पण मिठाशिवाय जेवणाला चव नाही. तर मी आता घातल्या वरून 1 चम्मच मीठ. हा तर बघा, ही मस्त आता घट्टसर ग्रेव्ही तयार झाली आहे आणि दिसायला पण किती छान आणि टेम्पटिंग दिसतंय. हा मी तेल थोडं कमी वापरते कारण मला नाही आवडत जेवणात जास्त तेल असलेलं, म्हणून ती तेलाची तरी जरा कमी आहे, पण अदरवाईज टेस्ट भारी आहे. तर चला आता मी प्लेटिंग करते आणि आज आपण घेऊया अर्णवचं रिॲक्शन कसं झालंय ते. मी तर माझ्या हाताने बनवलंय त्याच्यामुळे मी स्वतःची तारीफ तर करणारच. अर्णव थोडं हे करेल ना, म्हणून अर्णवचा रिॲक्शन घेऊया. प्लेटिंग झालेली आहे, आता अर्णवचा रिॲक्शन घेऊया आपण. दादा सांगा. हा हळूहळू जीभ भाजून घेऊ नकोस. केस तर बघा कसलं. बोल तरी काहीतरी बोलशील. काजू बदामचा मस्त टेस्ट आहे. ग्रेव्ही छान थिक. ग्रेव्ही ठीक आहे, मस्त माझ्यासारखी ठीक आहे, ठीक. बघू बाई. आणि बस. अदरवाईज टेस्ट कशी झाली आहे? 1 नंबर, भारी, सर्वात भारी. वेरी गुड, वेरी गुड, वेरी गुड. मम्मीने बनवलेली ये रेसिपी रेसिपी ट्राई करिए. मैंने बनाई, मैंने बताया मम्मी को रेसिपी और मम्मी ने फटाफट खाना बना दिया. तो मैं जो बोलता हूँ वो अच्छा ही बोलता हूँ, तो जरूर ट्राय कीजिए आप. ठीक आहे. चालेल. तर मग अर्णवची मस्ती अशीच चालत राहणार. कशी वाटली आजची रेसिपी आणि कसा वाटला आजचा व्लॉग नक्की कळवा. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करत जा.